हॅलो एव्हरीवन। तर आज मी तुमच्यासोबत ना बेसनाचे लाडूची रेसिपी शेअर करणार आहे। या पद्धतीने जेव्हा बेसन लाडू करताल ना अजिबात टाळाला चिटकणार नाही। तर करायचे काय, इथे मी 1 किलो चणा डाळ घेतलेली आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ती गवळी अशी भाजून घ्यायची आहे आणि ही डाळ भाजून झाली की पूर्ण थंड करायची आणि गिरणीमधून आपल्याला ही दळून आणायची आहे। तर दळत असताना ही थोडीशी आपल्याला रवाळ दळायची आहे। तर इथे मी डाळ दळून आणलेली आहे आणि त्यातली 4 वाटी इतकी डाळ आपल्याला काढून घ्यायची। सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचंय। 2 वाटी इतकी पिठी साखर काढून घेतली आणि सेम वाटीने पाऊण वाटी इतकं आपल्याला तूप लागणार आहे। तूप घेत असताना ना आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मेजरमेंट परफेक्ट जमतं। आता त्यातलं अर्धी वाटी तूप इथे मी कढईमध्ये घालून घेतलं आणि आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचे आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे पीठ छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर पीठ भाजण्यासाठी आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे। नॉनस्टिक कढईचा वापर करायचा नाहीये। जसं लागेल तसंच थोडं थोडं तूप घालतच आपल्याला बेसन भाजायचे, म्हणजे तुपाचा आपल्याला अंदाज येतो। तर इथे पीठ बऱ्यापैकी भाजून झालं। तर मला हे पीठ भाजण्यासाठी आपण जे स्टार्टिंगला पाऊण वाटी तूप घेतलं होतं तेवढं आणि आणखीन यामध्ये मी 3 चमचे एक्स्ट्राचं तूप घालून छान पीठ भाजून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने कलर झाला म्हणजे परफेक्ट आपलं पीठ भाजून झालेलं आहे। आता यामध्ये थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आणि यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता इथे पीठ बऱ्यापैकी परतवून झालं, यातलं पूर्ण पाणी आटलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं। पूर्ण थंड झालं की यामध्ये आपण जी पिठी साखर घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरज वाटल्यास वेलची पावडरही तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता। हाताने असं चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान एकजीव होतं। आणि या पद्धतीने चोळून झालं की आपल्याला थोडंसं हे मळून घ्यायचं आहे, कारण याला छान असं बाइंडिंगपणा येतो। तर इथे मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मळून झालं की आपल्याला जसे छोटे मोठे हवेत ना तसे इथे लाडू वळून घ्यायचे आहेत। आवडीनुसार डेकोरेट करून घ्यायचे। या लाडूचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकता। तर इथे मी लाडू वळून घेतलेत आणि लाडू डेकोरेट करण्यासाठी मी इथे मनुके लावून घेतलेले आहेत। तर इथे पाहू शकता खूप सुंदर आपले लाडू झालेले आहेत। स्टेप बाय स्टेप इथे मी बेसन लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला हे बेसन लाडू नक्की आवडतील, एकदा नक्की ट्राय करा। या पद्धतीने जेव्हा तुम्ही बेसन लाडू करताल ना तर तेव्हा ते अजिबात टाळाला चिटकणार नाही, इतके खुसखुशीत तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बाय।